नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज 3-4 महिन्याने आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केली आहे आणि आपण पहिल्याच ट्रिपमध्ये चाललो आहे उदयपूर. पूर्ण हा प्लॅन आहे जो हा प्लॅन आहे तो अनप्लॅन आहे. काहीच प्लॅन नाही आहे. फक्त मला माहिती आहे राजस्थानला जायचं आहे, चित्तोडगड फिरायचं आहे, जयपूर फिरायचं आहे. तर मित्रांनो, जे मला सपोर्ट करतात त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे आता माझे व्हिडिओ बघणार नाही आहेत त्यांनी अनसबस्क्राईब करा आणि जर्नी संपूर्ण बघा. आता आपण बँड्रा टर्मिनसवरून ट्रेन पकडणार आहोत चित्तोडगडसाठी. ही बघू शकता 280 रुपये जनरलची तिकीट आहे. इथून आपण चित्तोडगडला उतरणार आहे दुपारी 12 ते 1च्या आसपास उद्या. तर जर्नी संपूर्ण बघा. मित्रांनो, ट्रेनमध्ये जास्त गर्दी नाहीये. ही सीट बघू शकता इकडे. वरती पण जागा आहे, तुम्ही येऊ शकता. जर एंड टायमिंगला तिकीट नाही भेटलं तरी तुम्ही येऊ शकता जनरल डब्यात. तर मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजलेत. आपण रतलाम मध्ये पोहोचलोय. आता इथून अजून 6 तास नाही, 3.5-4 तासाचा प्रवास आपला बाकी आहे. आपण आता चित्तोडगडला उतरलोय. हे बघू शकता स्टेशन. आता इथून आपण चित्तोडगड फोर्टला जाणार आहे आणि संध्याकाळी सावरिया सेटला. मित्रांनो, आपण आता रेल्वे स्टेशनच्या बाहेरून 20 रुपये रिक्षा केली आहे. आता आपण चाललोय बस स्टँडवर जरा बघूया आंघोळीचं आणि जेवणाचं वगैरे. त्याच्यानंतर आपण तिथून पुढे चित्तोडगडला जाणार आहोत. मित्रांनो, आपण आता फ्रेश झालोय. आपली ड्रेसिंग बघू शकता सगळी. मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट लुक नंतर कसं आहे. हे समोर बघू शकता. इकडे आपण फ्रेश झालोय, आंघोळ वगैरे केली आणि आता कपडे चेंज केले आणि आता इथून म्हणजे पूर्णच फ्रेश झालो आणि आता आपण इथून जाणार आहोत चित्तोडगडला. तर बघूया कसं जाता येते. मित्रांनो, मी तुम्हाला आता माझा लुक दाखवते. आता फ्रेश झाल्यानंतर मी काय काय म्हणजे चेंज केलेत कपडे. थोडासा आता मेकअप करायचा. मेकअप म्हणजे सनस्क्रीन लावायची आणि आपण जायचं तिकडे. ही बघा डर्माची सनस्क्रीन आहे, ती आता आपण यूज करणार आहोत. मित्रांनो, आपली सनस्क्रीन वगैरे लावून झाली आहे. आता आपण निघणार आहोत इथून. थोडं खाणार आहेत आणि आपण इथून आता चित्तोडगडला निघणार आहोत. आपण इकडं आलो तर खरं आहे, पण आज इकडे होळी आहे. म्हणजे आपल्याकडे 3 तारखेला होती, इकडे 4 तारखेला होळी आहे. त्यामुळे ऑलमोस्ट दुकानं इकडे बंद आहे. तरी पण आपण थोडंफार काहीतरी खायला शोधायचं आहे. इकडे सगळं एवढं महाग आहे. वडा सांबार पण 100 रुपयाचा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला जर्नी सांगतो आपण कशी केली आहे. आपण बँड्रावरून ट्रेन पकडली उदयपूरची. त्याच्याने आपण चित्तोडगड स्टेशनला उतरलो. 280च्या आसपास म्हणजे 300 रुपयाच्या आतमध्ये तिकीट होती. त्याच्यानंतर चित्तोडगड स्टेशनपासून इकडे बस स्टॉपपर्यंत यायला 20 रुपये ऑटोचे, शेअरिंग ऑटो 20 रुपये घेते. आणि तिथं आंघोळ वगैरे केली मी, त्याचे 30 रुपये घेते. 10 रुपये बाथरूमचे आणि 20 रुपये फ्रेश व्हायचे. म्हणजे अराउंड अजून पण मी 400 रुपयाच्या आतमध्येच आहे फ्रेश वगैरे होऊन. आता इथं पावभाजीचे 100 रुपये आहेत. म्हणजे 150-200 रुपये जेवणाला जातील आणि इथून मग पुढे चित्तोडगडला जायचं आहे. त्याचं आतापर्यंतचा खर्च 400 रुपयाच्या आसपास पकडा. पुढे आता मी तुम्हाला सांगतोच. मित्रांनो, आपली पावभाजी आली आहे, बघू शकतो. मुंबईसारखी मजा नाही, पण ठीक आहे. आता 100 रुपये. 5 आउट ऑफ 10. मित्रांनो, आता मी जी पावभाजी खाल्ली त्याच्यामध्ये मी एक एक्स्ट्रा पाव मागवलेला. त्या एक्स्ट्रा पावाचे त्यांनी 40 रुपये घेतले. एका पावाचे त्यांनी 40 रुपये घेतले मित्रांनो एक्स्ट्रा. मित्रांनो, आता आपण परत रिक्षा पकडली आणि आता गडाच्या इकडे चाललेले. पण इकडे लोक स्कॅम करायला बसलेत. 250-300 रुपये सांगतात, आता 20 रुपयात घेऊन चाललेत. मित्रांनो, इकडे सगळेच लोक स्कॅम करायला बसलेत. 40 रुपयाचा एक पाव, त्याच्यानंतर
रिक्षावाला बोलतो वरती जायचे 250 रुपये, आणि शेवटी त्याने आता खाली मला 20 रुपयात सोडला नाही. तिथून मला थोडं वरती चालत जायचं आहे गडावर. आपल्या समोर आता मी तुम्हाला दाखवतो गड. हा बघा, जर तुम्हाला दिसत असेल तर. आता इकडून वरती आपल्याला चालत जायचंय. आता परत आम्ही दुसरी रिक्षा केली आहे 50 रुपये वरती जायला. मित्रांनो, आपण आलो आहे शेवटी वरती गडावर. आता इथं मागे तिकीट काउंटर आहे. 40 रुपयाची तिकीट काढायची आणि आपण पुढे जाणार आहोत. हे बघू शकता तिकीट काउंटर. इथून आता तिकीट काढायची आपल्याला. ही आपली 40 रुपयाची तिकीट. आता आपण चाललो आतमध्ये. मित्रांनो, संपूर्ण चित्तोडगड बघू शकता इथून तुम्ही. बघा गड. मित्रांनो, आपण आता आलो आतमध्ये. बघू तर हा एक कुंभ पॅलेस. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता माहिती. आता आपण पुढे चाललोय वरती. मित्रांनो, बघू शकता हे मंदिर किती कोरीव कामातून केलंय. हे बघू शकता, हत्ती येते. हत्ती, या हत्तीची सोंड बघा तुटलेली आहे. हे बघा, हत्तीची तोंड तुटलेली आहे. इकडे माणसं आहे ती पूर्ण कोरीव कामातली. पूर्ण कोरीव काम आहे. काय डिटेलिंग आहे. पण तोफखान्यात आलोय. इकडे तोफी दाखवतो तुम्हाला मी. ही तोफ बघा केवढी मोठी आहे. संपूर्ण लोखंडाची आणि यूज मधली तोफ आहे. शोचा पीस नाहीये. तुम्ही बघू शकता संपूर्ण लोखंडाची आहे. हे बघा, छोटी मोठी सर्व प्रकारची तोफ आहे. आपण आलो आहे आता मीरा मंदिरला. हे बघू शकता मीरा मंदिर. मी आता त्यांना विचारलं. ते काय बोलले की सगळं जे इकडचं जे आहे म्हणजे बघण्यासारखं ते लांब लांब आहे. 13 किलोमीटरचा म्हणजे पूर्ण किल्ला आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लांब लांब आहेत. आपण बघूया केवढ्या गोष्टी आपल्याला कव्हर करता येतील तेवढ्या करायच्या आहेत आपण. इकडे अजून एक मंदिर आहे. हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. हे समोर मीराबाईचं मंदिर. मित्रांनो, आपण आता आलो आहे विजयस्तंभाजवळ. विजयस्तंभ हा तर तुम्हाला दाखवतो मी आणि त्याचा थोडा इतिहास पण सांगतो. हा समोर जो आहे तो विजयस्तंभ आहे. हा विजयस्तंभ आहे तो राजपूत समाजाचा एक प्रतीक मानलं जातं. शौर्याचं, लढाईचं, त्यांच्या ताकदीचं आणि विजयाचं प्रतीक म्हणून महाराणा कुंभा यांनी हे 1400 मध्ये बांधलेलं 9 मजली आहे जवळजवळ एक अंदाजे. तर मित्रांनो, हा जो विजयस्तंभ आहे तो जवळजवळ 9 मजली आहे
आणि 37 मीटर उंची आहे याची आणि 157 पायऱ्या आहेत याला. महाराणा कुंभा यांनी 1400 मध्ये हा बांधला होता. मोहम्मद खिलजी याला हरवून मित्रांनो, आता हे जे समोर बघतायत ते गोमुख कुंड आहे. गाईच्या मुखाची अशी एक मूर्ती आहे, त्याच्यामधून कंटिन्युअसली पाणी येतं आणि हे जे कुंड आहे ते कधीच संपत नाही, ड्राय होत नाही, सुकत नाही. ह्याची अशी एक खासियत आहे की हा कधीच इथं सुकत नाही आहे. गोमुख कुंड बोलतात त्याला. मित्रांनो, आता जे हे समोर बघतायत ते आहे जोहर स्थळ. जोहर म्हणजे तुम्ही राजस्थानमध्ये ऐकलंच असेल की नवरा मेल्यानंतर बायका सती जातात, आगीत जातात, त्याला जोहर म्हणतात. हे ते स्थळ आहे जिथे बायका जोहर जायच्या. म्हणजे मित्रांनो, जोहर म्हणजे एक सतीप्रथेसारखंच असतं, पण यामध्ये आहे महिला ज्या होत्या त्या खुशीने जायच्या. नवरा मेल्यानंतर किंवा नवरा शहीद झाल्यानंतर कोणताही परपुरुष त्या स्त्रीला हात नको लावू दे म्हणून स्वाभिमान म्हणून त्या आगीत जायच्या, अग्निकुंडात जायच्या आणि त्यालाच जोहर म्हणतात. एक फेमस असं तुम्ही पद्मावत पिक्चर बघितला असाल, त्याच्यामध्ये राणी पद्मावती जोहर जाते, आगीत जाते. ती ॲक्च्युली राणी पद्मिनी आहे. राणा रत्नाच्या मृत्यूनंतर राणी पद्मिनी जोहर गेलेली. तर तेच आहे जे पद्मावत पिक्चरमध्ये दाखवले. आणि आपण हे मंदिर बघ, एक सुंदर असं मंदिर. मित्रांनो, माझी जिरली आहे, चांगलीच जिरली आहे. 13 किलोमीटरचा फोर्ट आहे हा, संपूर्ण 700 एकर. मी जास्तीत जास्त कवर करायचं ट्राय केलं आहे, पण मला इथून पुढे पण जायचं आहे. तरी आपण बघूया केवढं अजून कव्हर करता येईल. मित्रांनो, समोर बघू शकता हे राणी पद्मिनी की पद्मावतीचं महल आहे. हे एंट्री आहे इथून. मित्रांनो, आता ही जी समोर बघू शकता हे राणी पद्मावतीचं महल आहे. इथेच राणी पद्मावती बसली होती आणि इकडे जो समोर हा महल आहे, महल नाही जो परिसर आहे, इथून अल्लाउद्दीन खिलजीने राणी पद्मावतीला समोर बघितलं होतं. मित्रांनो, आता मी समोर ज्या वास्तूमध्ये जातो आहे त्या वास्तूमधून अल्लाउद्दीन खिलजीने राणी पद्मावतीला बघितलं होतं. तुम्ही पद्मावत मूवीमध्ये बघितलंच असेल. इकडे असं ही समोरची जागा आहे. समोर इकडे मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपला ऑलमोस्ट किल्ला आता बघून झाला आहे. आता आपण थोडंसं अजून बघायचं आहे, त्यानंतर आपण व्हिडिओ संपवणार आहोत. तर देवीचे दर्शन घेऊन आपण आता पुढील वाटचालीसाठी चाललोय सावर्या सेटला. मित्रांनो, इथे तुम्ही चालत येऊ नका, डायरेक्ट स्टेशनच्या बाहेरून रिक्षा करू शकता. जर तुम्ही 5-6 जण असेल तर ते तुम्हाला खूप परवडेल. 100 रुपये पर पर्सन येऊ शकतं. रिक्षावाला 700-800 रुपये बोलेल, पण तुम्ही 500 रुपयापर्यंत घेऊन या बार्गेनिंग करून. तो तुम्हाला संपूर्ण
किल्ला फिरवेल त्याच्या रिक्षातून आणि सगळ्या प्लेस वगैरे दाखवेल. 13 किलोमीटरचा म्हणजे संपूर्ण किल्ला आहे, त्यामुळे चालत फिरणं शक्य नाही आणि खूप थकायला होतं. त्यामुळे आणि जर सगळे स्पॉट तुम्हाला कव्हर करायचं असेल तर रिक्षा बेस्ट आहे. स्टेशनच्या बाहेरूनच करा, चित्तोडगड स्टेशनच्या बाहेरून. मित्रांनो, आपली चित्तोडगड फोर्ट जो किल्ला होता त्याचं झालंय सगळं. आपला मागे बघू शकता हा किल्ला. अरे दिसतोय की नाही हा बघा. तर मित्रांनो, आता आपण इथून बस पकडून चाललोय सावरिया सेटला. मित्रांनो, आता आपण बस डेपोवर आलोय आणि आता इथून आपण बस पकडणार आहे सावरिया सेट साठी. ही बघा आपली बस सावरियाची. मित्रांनो, आपण आता पोचलोय इकडे, बसमधून उतरलोय. आता आपण मंदिरात जाणार आहोत. आपण आलोय, हा मागे गेट बघू शकता. इथून आपण आता आतमध्ये जाणार आहे. तिथे चप्पल काढली आहे, ही बघा. मित्रांनो, हे समोर बघू. आता आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिरात. मला माहित नाही आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही, पण आपण ट्राय करणार आहे. बघू आपण. जर आपल्याला महागडे स्टे परवडत नसेल तर इकडे धर्मशाळा पण आहेत. तुम्ही तिथे 100-200 रुपये देऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, राहू शकता. म्हणजे तिथं ऑलमोस्ट फ्री असतं, पण ती आपली नैतिक जबाबदारी असते की थोडे पैसे आपण दिले पाहिजे. ते काय फुकट चालवत नाही, त्यामुळे 100-200 रुपये आपण देऊ शकतो. इथे खूप अशा धर्मशाळा आहेत. जर तुमच्याकडे पैसे कमी, बजेट कमी असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. हळूहळू आपण आता लाईनीमधून पुढे सरकतोय. व्यवस्था एकदम चांगली केली आहे या लोकांनी, चांगली गोष्ट आहे. पार्किंगची वगैरे सुविधा आहे, आजूबाजूला हॉटेल्स आहेत, सगळं अवेलेबल. वॉशरूम्स वगैरे चांगले आहेत. व्यवस्थापना चांगली आहे. मित्रांनो, हे समोर बघू शकता मंदिरांचा एंट्रन्स. आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, आपलं दर्शन झालंय. आता आपण इथून निघणार आहोत. हार्डली 10 मिनिटं लागली दर्शनाला आणि चांगलं दर्शन झालंय. व्यवस्था वगैरे एकदम सगळी चांगली होती. चांगलं होतं दर्शन. तर आपल्याला इथून आता रिक्षा करून बाहेर जायचं आहे मेन चौकात हायवेला. 7 किलोमीटर आहे हायवेपासून आतमध्ये. त्याच्यानंतर हायवेवरून आपल्याला लोकल बस किंवा इतर काहीतरी बघावं लागेल ट्रेन स्टेशनला जाण्यासाठी. मित्रांनो, मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो. हा ब्लॉग इथेच संपतोय. जयपूरचा आणि खाटू श्यामचा ब्लॉग नंतर येईलच. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.